नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 सोडवणार आहोत. इयत्ता पहिलीसाठी एकच पेपर असतो. 75 प्रश्न असतात आणि गुण 150. 2 मार्काला एक प्रश्न. वेळ असते 1 तास आणि 30 मिनिटं. पहिला विभाग असतो विभाग 1 भाषा म्हणजेच मराठी. यामध्ये प्रश्न 1 व 2 खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. हा उतारा व्यवस्थित वाचायचा आणि त्या खाली प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकामधून शोधायची आहेत. मधमाशीचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मनुष्याला उपयोगी औषधी मध तयार करणे. हा मध चवीला गोड असतो. मधमाशी फुलावर बसून मध तयार करते. मधमाशी पोळ्यात राहते. प्रश्न पहिला, मधमाशी कोठे राहते? मधमाशी पोळ्यात राहते. किती नंबरला आहे पोळे? 2 नंबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, मधमाशीपासून आपल्याला काय मिळते? मधमाशीपासून आपल्याला मध मिळतो. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 3 व 4 खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. पहा, यामध्ये आपल्याला संवाद दिला आहे, तो आपण व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधायची. पहा, संवाद आहे, तुला काय काय आवडते? मामांनी मयूरला विचारले. सायकल चालवायला आणि पोहायला. तुला काय काय आवडतं ग? मामा मालतीकडे बघत म्हणाले. पेटी वाजवायला आणि चित्र काढायला. तुमचे बाबा किती वाजता घरी येतात? मामांनी घड्याळात बघत विचारले. मामा घरातून जाताच सर्वजण शांत झाले. हा संवाद आहे. आता त्याची प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 वरील संवाद कोठे घडला? हे कशावरून शोधायचं? मामा घरातून जातात सर्वजण शांत झाले. हे त्यांचं संभाषण झाल्यानंतर मामा घरातून गेले. म्हणजे हा संवाद कुठे चालू होता? घरामध्ये. प्रश्न क्रमांक 4 आहे, चित्र काढायला कोणाला आवडते? चित्र काढायला. पहा, इथे मामा मालतीकडे बघत म्हणाले. म्हणजे मालतीला त्यांनी विचारलं, तिने काय सांगितलं? पेटी वाजवायला आणि चित्र काढायला. मग चित्र काढायला कोणाला आवडतं? मालतीला. पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे प्रश्न 5वा ट आ ब ही अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? कोणता होईल? आंबट. तो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे प्रश्न 6वा रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रात्र. रात्र म्हणजे निशा. पहा, 7वा प्रश्न आहे, सोबतच्या चित्राचे लिंग कोणते? ही पपई आहे. ती पपई. ती म्हणजे स्त्रीलिंग. पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न आहे, रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पहा, का टाकलं तर र का त का ख का होणार नाही. टा टाकलं का र टा त टा ख टा होणार नाही. ना टाकलं तर रना तना खना होणार नाही. वा टाकलं तर वा तवा खवा. 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. आपल्या इथं वा टाकावा लागेल. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 9वा प्रश्न आहे, पुढील शब्द गटातील अनेक वचनी शब्द कोणता? पुस्तके अनेक वचने आहे. वही एक वचन. पिशवी एक वचन. दरवाजे अनेक वचन म्हणजे अ आणि ड. पुस्तके आणि दरवाजे अनेक वचन आहे. अ आणि ड आहे. पर्याय क्रमांक फक्त अ व ड. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न, खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? माणूस घरात राहतो. कोंबडा गोठ्यात राहतो. सिंह गुहेत राहतो. चिमणी घरट्यात राहते. याच्यामध्ये चुकीची जोडी आहे कोंबडा गोठा. कोंबडा राहतो खुराड्यात.
पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. खालीलपैकी आंबट चव कशाची असते? साखर, चिंच, कारले, लिंबू. चिंच आणि लिंबाची चव आंबट असते. ब आणि ड. उत्तर आहे ब आणि ड. फक्त ब आणि ड. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12वा. पूर्णविरामसाठी असणारे योग्य विराम चिन्ह कोणतं? तर ह्या असा टिंबासारखा पूर्णविराम असतो ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न 13वा. खालीलपैकी शिंगरू हे पिल्लू कोणत्या प्राण्याचे असते? शिंगरू हे पिल्लू घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू असं म्हणतात. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न 14वा. सोबतच्या चित्रासाठी शुद्ध शब्द कोणता? ही आहे लेझिम. लेझिम. ज्याला दुसरी वेलांटी झिम. लेझिम. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15वा आहे पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. जसे गायीचे हंबरणे तसे घोड्याचे किंकाळणे. विभाग 2 गणित. 1 ते 25 प्रश्न हे भाषेचे असतात आणि 25 ते 50 प्रश्न हे पुढचे 16 पासून हे पुढचे 25 प्रश्न हे 50 मार्काला आणि 25 प्रश्न हे गणिताचे असतात. 16वा प्रश्न खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? 2 अंकी संख्या असतात. त्यामध्ये लहान संख्या शोधायची असते. त्यावेळेस आपल्याला दशक पाहायचं आहे. ज्या संख्येचा दशक लहान ती संख्या लहान. इथं दशक आहे 3, 2, 1 आणि 4. 1 हा सर्वात लहान आहे म्हणून 1 दशक लहान संख्या आहे म्हणून लहान संख्या येईल 1 दशक 6, 16. इथे पहा 17वा प्रश्न 10 ची नोट अधिक 10 ची नोट अधिक 1 रुपया बरोबर किती विचारलं? 10, 10, 20 आणि 1, 21. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 18. 4 गुलाबाचे फुलं अधिक 2. 4 आणि 2 किती झाले? 6. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 19वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येचा दशक 5 आहे? हे आपण नुसतं डोळ्याने पाहून पण सांगू शकतो. इथे 5 दशक 6 आहे, इथे 5 आणि इथे पण 5 आहे. संख्येचा दशक 5 आहे. 5 दशक 5 दशक 5 दशक म्हणजे ब, क आणि ड. ब, क आणि ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20वा. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधा. ही गायींची संख्या, शेतकऱ्यांचे नाव, कोणाजवळ किती गायी आहेत ही आपल्याला सारणी दिलेली आहे आणि सोबतचे प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न पहिला सखाराम जवळ किती गायी आहेत? किती गायी आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21वा. एका खोक्यातील 9 बाटल्यामध्ये 2 बाटल्या फुटल्या तर खोक्यात किती बाटल्या शिल्लक राहिल्या? 9 बाटल्यापैकी 2 बाटल्या फुटल्या तर 9 मधून 2 गेले, राहिले 7. 7 बाटल्या शिल्लक राहिल्या. पुढचा प्रश्न आहे 3 दशक बरोबर किती? 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20 आणि 3 दशक म्हणजे 30. 23वा प्रश्न आहे सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? सोबतच्या घड्याळात मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 4 वर आहे म्हणजे 4 वाजले आहेत. 24वा प्रश्न खालील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 विचक 24, 6 पंचे 30. हा 6चा पाडा आहे. 6 त्रिक 18. पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न आहे 77 रिकामी चौकट 79 सोबतच्या संख्यांच्या मधली संख्या कोणती? मग 77च्या पुढे 1 मोजला तर आपल्याला त्याच्या पुढची संख्या मिळेल किंवा 77 मध्ये 1 मिळवला, 77 मध्ये 1 मिळवला तो होईल 78. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा आहे 26, 53, 40, 56 या संख्यांचा योग्य उतरता क्रम कोणता? उतरता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या प्रथम घेतात, नंतर थोडीशी लहान आणि सर्वात लहान. 3 संख्येमध्ये मोठी संख्या आहे 56, 53 आणि 40. ती आहे 56, 53 आणि 40. पर्याय क्रमांक 2 मध्ये.
27वा प्रश्न 42 ही संख्या अंकात कशी लिहितात? 4.2 42 पर्याय क्रमांक 2. 28वा प्रश्न खालीलपैकी एक अंकी संख्या कोणती नाही? पहा 8 ही एक अंकी आहे, 12 ही 2 अंकी, 1.2 12 2 अंकी संख्या, 25 2.5 25 ही संख्या 2 अंकी आहे, 7 ही एक अंकी आहे. एक अंकी संख्या कोणती नाही? म्हणजे ब आणि क ही 2 अंकी संख्या आहेत, एक अंकी नाही. मग ब आणि क पर्याय क्रमांक 4 मध्ये. 29वा प्रश्न आहे काल गुरुवार होता तर आज कोणता वार? काल गुरुवार होता, गुरुवार नंतर येतो शुक्रवार, मग आज आहे शुक्रवार. पुढे आहे प्रश्न 30वा खालील पर्यायातून विदूषकाच्या टोपीचा आकार ओळखा. विदूषकाची टोपी ही अशी असते शंकूसारखी, ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. 31वा प्रश्न एक शतक म्हणजे किती? एक शतक म्हणजे 100 पर्याय क्रमांक 2. 32वा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात येतो? प्रजासत्ताक दिन म्हणजे त्यालाच आपण 26 जानेवारी म्हणतो, तो येतो जानेवारी महिन्यात पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या टोपलीत सर्वात कमी आंबे आहेत? याच्यामध्ये आहेत 5, इथे 4, इथे 6 आणि इथे 3. याच्यामध्ये फक्त ह्या शेवटच्या टोपलीत 3च आंबे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. 34वा प्रश्न हे गणित दिला आहे सोबतच्या आकृतीत. उदाहरणार्थ चौकटीत कोणता अंक येईल? पहा ही वजाबाकी आहे, 2 मधून 1 वजा केला 1, 8 मधून 2 गेले 6 पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 35वा प्रश्न 9 आणि 3 हे अंक एकदाच वापरून 50 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? 9 हे अंक एकदाच वापरून 50 पेक्षा मोठ्या विचारल्यात. दोन अंक असतील त्याच्या 2च संख्या तयार होतात. याच्यामध्ये मोठी संख्या तयार होईल 9.3 93 आणि दुसरी संख्या होईल 3.9 39. 39 ही 50 पेक्षा लहान आहे. मोठी संख्या विचारली ती एकच तयार होईल 93 9.3 93 पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 36वा प्रश्न आहे 36वा प्रश्न आहे 2.3 एकक हे अक्षरात कसे लिहाल? 2.3 म्हणजे 23, ते आहे पर्याय क्रमांक 1 23. 37 रामने 3 पुऱ्या खाल्ल्या व श्यामने 4 पुऱ्या खाल्ल्या तर दोघांनी मिळून किती पुऱ्या झाल्या? 3 आणि 4 झाले 7 पर्याय क्रमांक 4 बरोबर. 38वा प्रश्न 39 या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? 49 या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? 4 आणि 9 झाले 13 पर्याय क्रमांक 2. पुढे आहे खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती? चेंडू घरंगळतो बरोबर, पुस्तक घरंगळते ही चूक आहे. कंपास पेटी घसरते बरोबर आहे. गोटी घसरते हे चूक आहे. मग बरोबर जोडी आहे अ आणि क, ते आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 40वा प्रश्न सोबतच्या चित्रात एकूण किती टोप्या आहेत? किती टोप्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पर्याय क्रमांक 3. पुढचा तिसरा विभाग आहे प्रश्न विभाग इंग्रजी. प्रश्न आहेत 10 आणि गुण आहेत 20. हा 41वा प्रश्न TOMATO टोमॅटो या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता? यमक जुळणारा म्हणजे तसाच उच्चार असणारा, फक्त पहिलं लेटर वेगळं असणारा. टोमॅटो मॅट कॅरट बॉय येणार नाही, मग टोमॅटो पोटॅटो पर्याय क्रमांक 1. 42वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील मधले अक्षर वेगळे आहे? इथे मध्ये यू, इथे यू, इथे यू, पण इथं ए आहे, मग या शब्दाचं मधलं अक्षर वेगळं आहे पर्याय क्रमांक 3. 43वा प्रश्न खालील 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा. पहा PEO होणार नाही, PEK होणार नाही, PEU होणार नाही, PEN पेन आणि NEST नेस्ट. N टाकला तर PN पेन आणि NE नेस्ट 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय क्रमांक 4. 40वा प्रश्न आहे सोबतचे चित्र पाहून योग्य पर्याय निवडा. हे काय आहे?
हा बंदूक घेऊन गोळी मारणारा सैनिक आहे. सैनिकाला इंग्लिशमध्ये म्हणतात सोल्जर. पर्याय क्रमांक 2. 45वा प्रश्न आहे. खालीलपैकी सुट्टीचा वार कोणता? सुट्टी असते फ्रायडे, मंडे, ट्यूसडे आणि संडे. सुट्टीचा वार आहे संडे. 46वा प्रश्न आहे. खालीलपैकी कशाचा रंग काळा असतो? क्रो म्हणजे कावळा काळा असतो. एलिफंट काळा असतो. मिल्क व्हाईट असतं. मग ए आणि सी. पर्याय क्रमांक 4. एलिफंट म्हणजे हत्ती. हत्ती पण काळा असतो. पुढे आहे 47वा प्रश्न. सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द लिहा. मुलगा जेवण करतो. इट. टू इट. टू रन नाही येणार. पळणे नाही येणार. टू क्राय रडतोय नाही येणार. टू स्लीप झोपतोय हे येणार. टू इट जेवतोय. पर्याय क्रमांक 2. 48वा प्रश्न आहे. डोके यासाठी इंग्रजी शब्द कोणता? डोक्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हेड. HEAD हेड. पर्याय क्रमांक 1. 49वा प्रश्न आहे. बॉलचे चित्र खालीलपैकी कोणते? बॉलचे चित्र हे आहे. पुढे आहे 50वा प्रश्न. खालीलपैकी कोणते अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे? हा ए इकडून वरून खाली यायला पाहिजे ना, हा येणार नाही. हा एच वरून खाली. नंतर आपण आधी एच ला 2 रेषा मारतो आणि मध्ये रेष मारतो. हे आणि हे मधली रेषा पहिले मारत नाही, हे चुकीचं आहे. आर आपण वरून ही रेष वरून खाली आणतो. इथं वरून खालून वरती आहे, हे चुकीचं आहे. हे डी आपण बरोबर वरून अशी रेष मारतो आणि परत वरून वरच्या बाजूने असा अर्धा गोल काढतो. म्हणजे 4 नंबर डी हे अक्षर बरोबर लिहिलेलं. पुढचा विभाग आहे विभाग 4. बुद्धिमत्ता चाचणी. याच्यासाठी 25 प्रश्न आहे. गुण आहेत 50. 51वा प्रश्न. तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? अभ्यास करत बसेल, वर्गात खेळत बसेल, दंगामस्ती करेल, मोठ्याने ओरडत बसेल. यामध्ये आपण काय करणार आहोत? तर शिक्षक नसतील तर आपण शांत बसून आपला अभ्यास करणार आहोत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 52 ते 54. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद कोणते? पेटी, तबला, बासरी हे वाद्य आहेत. त्याच्यामध्ये आवाज, पश्चिम, ढोल आणि टेनिस. याच्यामध्ये ढोल हे वाद्य येईल. मग हा बाण. नंतर याच्या उलट हे खाली तोंड आहे, याचं वरती तोंड आहे, हे इकडचं तोंड आहे, त्या उलट येईल इकडं. विरुद्ध दिशेला तोंड केलेल्या आकृत्या शोधायच्यात. इकडं तोंड आहे तर त्यात इकडं तोंड असणारी आकृती शोधावं लागेल. पर्याय क्रमांक 3 मध्ये. जपा 15, 3, 9 म्हणजे 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत. आपल्याला पुढची संख्या पण 3च्या पाड्यातली करायची. 8 3च्या पाड्यात नाही, 16 नाही, 10 नाही, 6 आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4. डेल आहे. पुढील पैकी उपदिशा कोणती? हा आग्नेय उपदिशा आहे, पूर्व मुख्य दिशा आहे, दक्षिण मुख्य दिशा आहे, नैऋत्य उपदिशा आहे. मग अ आणि ड. पर्याय क्रमांक ड आणि अ. 56वा प्रश्न. दिनकर सकाळी सोलापूरला गेला. या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेला शब्द कोणता? कमी अक्षरे असलेला शब्द गेला. पर्याय क्रमांक 1. 1 आणि 2च अक्षर आहेत त्याच्यामध्ये. 57. एका भाषेत 5 ला 6 म्हणतात, 7 ला 8 म्हणतात, 1 ला 2 असेल तर त्याच भाषेत 3 ची किंमत किती? मग 5 ला 6 म्हणतात म्हणजे 5 ला त्याचा पुढचा नंबर म्हणतात, 7 ला त्याचा पुढचा नंबर म्हणतात, 1 ला 2 म्हणतात, पुढचा नंबर म्हणतात. 3 ची पुढची संख्या आहे 4, मग 3 ला 4 म्हणणार. पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न 58. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पाण्यातील प्रतिबिंब हे खालच्या बाजूला आहे. आपल्याला ही आकृती खालच्या बाजूला जाईल. म्हणजे हे टोक पहिलं दिसेल आणि हे खाली दिसेल. म्हणजे हे असं आहे, ते असं खाली उलट होईल. मग हे टोक आपल्याला पहिलं दिसेल आणि हे गोल हा खाली दिसेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न 59 ते 61. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. पहा 2 अधिक चिन्ह आहे, 2 गुणाकार. पुढच्या याच्यामध्ये 2 अधिक 1 गुणाकार कमी झाला. म्हणजे पुढे आहे
आता इथं पुढच्या याच्यामध्ये एक एक गुणाकार याच्यात कमी झाला. आता इथे एक अधिक कमी होणार आणि एक अधिक आणि एक गुणाकारच राहणार. एक अधिक आणि एक गुणाकार. त्याच्यानंतर परत एक गुणाकार गेला फक्त अधिक राहिलं म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 60 वा प्रश्न. गोल आहे एक लाईन, गोल आणि 2 रेषा, गोल आणि 3 रेषा. एक एक रेष वाढत गेली, गोल तसाच राहिला. गोल आणि 4 रेषा हे उत्तर येईल पुढची संख्या. पुढचं आकृती. पुढे आहे 61 वा प्रश्न. 10, 2 12, 12 2 14, 14 2 16. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 62 वा. या संख्येमालेतील 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? 2 अंकी 25 आहे, 27 आहे. दोनच संख्या आहेत. मग ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये दोनच संख्या 2 अंकी आहेत. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. भाषा, गणित, भूगोल, इंग्रजी आणि वही हे सगळे विषय आहेत, पण वही ही वस्तू आहे. मग वेगळा शब्द येईल वही. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 64 वा प्रश्न. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न आकृती. पहा इकडे त्रिकोण आहे, याचा टिंबा इकडे पण त्रिकोण आहे आणि मोकळा टिंबा आहे, हा भरीव आहे. मासिक आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. सेम टू सेम ही सारखी आकृती आहे. 65 ते 67 प्रश्न. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. मासा, खेकडा, मगर आणि सिंह हे तिन्ही पाण्यात राहणारे आहेत. सिंह जंगलात राहतो म्हणून हा वेगळा आहे सिंह. 66 वा प्रश्न. 99, 8, 6 आणि 4 सगळ्या एक अंकी संख्या आहे. 99 2 अंकी संख्या आहे म्हणून ही वेगळी आहे. पर्याय क्रमांक 1. 67 वा प्रश्न. WWW इथे X आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे. पर्याय क्रमांक 2. 68 वा प्रश्न. हिरव्याला लाल म्हटले, लालला काळा म्हटले, काळ्याला पांढरा म्हटले तर कावळ्याचा रंग कोणता? कावळ्याचा रंग असतो काळा. काळ्याला काय म्हटले? पांढरा म्हटले, मग पांढरा रंग येईल. पर्याय क्रमांक 3. 69 वा प्रश्न. खालील प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा आपण पाण्यातली आपण खाली पाहतो, आरशातली आपण साईडला पाहतो. म्हणजे ही दिशा याच्यामध्ये आपल्याला आरशाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला दिशा बदलत असते इकडची आणि हे झेंड्याचं तोंड इकडं आहे, इकडे गेल्यावर हे इकडं होणार आहे. म्हणजे हे असं खालचा त्रिकोण ते सारखंच राहील, इकडे गेलं तरी तेच राहील म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 17 वा प्रश्न. खालीलपैकी कोणता महिना 31 दिवसांचा असतो? याच्यामध्ये आपण 31 दिवसांचा याच्यामध्ये इथं जानेवारी, फेब्रुवारी वरती आला का मार्च, वरती आला का 31 दिवस आणि मध्ये आला का 30 दिवस अशी सोपी ट्रिक आहे. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. याच्यामध्ये मार्च, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वरती आला, नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा खाली आला. मग मार्च आणि ब आणि क हे असे 2 ब आणि क उत्तर येईल. मग ते आहे फक्त पर्याय क्रमांक 3 ब व क. पहा पुढं. प्रश्न 71 ते 73. पहिल्या व दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. पहा 71 आहे कोंबडी खुराडे, टिंब टिंब गुहा. कोंबडी खुराड्यात राहते तर गुहेमध्ये कोण राहतं? सिंह. अजून कोण राहतो? वाघ. मग क आणि ड. पर्याय क्रमांक फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 1. 72
पहा इथं 68 हे झाले 86 म्हणजे अंकांचा क्रम बदललाय. इथं 6 पहिले, नंतर इथं 8 पहिले घेतले, 6 नंतर. इथं पण क्रम बदलायचा आहे. 2 पहिले घेतले, तिथे 4 पहिले, नंतर 2. 4 दशक 2, 42. प्रश्न 73 आहे. ही एक आकृती आहे, ती उलटी केली आहे. परत ही दुसरी आकृती दिली, ती पण आपल्याला याच्याप्रमाणे पहिल्याचा दुसऱ्या संबंध आहे तो तिसऱ्याचा चौथ्याशी असतो. मग पहिली आकृती उलटी केली आहे. मग हा त्रिकोण, ही आकृती पण आपल्याला उलटी केली तर ती कशी दिसेल? ही अशी दिसेल. पर्याय क्रमांक 4. 74 प्रश्न आहे. मांजर आहे, उंदीर आहे, ससा आणि हरिण दिलेल्या प्राण्यात सर्वात जास्त वजन असलेला प्राणी कोणता? दिलेले हे सगळे छोटे छोटे प्राणी आहे. हरिण थोडासा मोठा असतो म्हणून हरणाचे वजन जास्त येणार आहे. पर्याय क्रमांक 1. 75 प्रश्न आहे. इंग्रजी अक्षरमाला दिली आहे. प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालिकेत डावीकडून 10वे अक्षर कोणते? उजवा डावी आपण कसं हे करतो? ज्या हातात आपला पेन आहे किंवा आपण ज्या हाताने जेवतो तो हात आपला उजवा आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असणारा तो डावा आहे. मग हा उजवा आहे तर हा इकडचा हा डावा आहे. मग डावा विचारले तर आपल्याला डावीकडून सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10वे अक्षर विचारले. 10वे अक्षर आहे जे. पर्याय क्रमांक आहे 4. धन्यवाद.